नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण फिरायला निघालो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला संध्याकाळचं वातावरण कसं दिसतं? मित्रांनो, आता तर सर्व झाडांना पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे एकदम सर्वकडे रानं जे आहेत, जो जंगल जो आहे, तो हिरवंगार दिसायला लागला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता जाता-जाता दाखवून देणारच आहे तुम्हाला पालवी कशी फुटली आहे आणि जी काही माहिती तुम्हाला दिसणार आहे, ते जे काही मला दिसणार आहे, ते तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये मी दाखवून देणार आहे. तर मित्रांनो, फिरता-फिरता मी आलो आहे, कड्याच्या ह्या बाजूला आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इकडचं वातावरण दिसत असेल, किती एकदम निर्मळ आणि एकदम शांत आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे सुंदर असं वातावरण तुम्हाला दिसत असेल. एकदम मस्त मनमोहक असं वाटतं. मित्रांनो, जरीही जंगलामध्ये एकटं संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला जरी म्हटलं, पण एकदम शांत असं वातावरण, एकदम थंडगार, थंड दिमागमध्ये आपण फिरू शकतो. सर्व बाजूला आपण चांगल्या पद्धतीने फिरू शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कड्याच्या बाजूला आणि तुम्हाला इथून कडा दिसत असेल कसा आहे तो. ज्यावेळेस पाऊस काळ येतो म्हणजे पावसाळा येतो, त्यावेळेस खूप जबरदस्त असा धबधबा जो आहे, तो इथं पडतो ह्या कड्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तिकडूनच्या बाजूने दिसत असेल एकदम कसा कडा आहे, खूप मोठा आहे आणि पाणी जर खाली पडलं धबधब्याचं, तर एकदम त्याचं धुकं बनतं म्हणजे धुकटावाणी बनतं आणि उडून जातं, हवेत रूपांतर होतं. मित्रांनो, एकदम मस्तपैकी ह्या बाजूला जर फिरवलं तर तुम्ही एकदम असं निर्मळ असं वातावरण दिसतं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त. सगळीकडं आता हिरवंगार असं वातावरण निर्माण होत चालले आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच तुम्हाला दाखवायचं आहे आणि याच्यानंतर उद्याच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला परत नवीन काहीतरी दाखवू. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.